नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की वक्फ किंवा वकफ या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवर ॲडवर्स पोजेशनचा मालकी हक्क चालतो की नाही चालत, त्या संदर्भाने तरतूद आणि जजमेंट काय आहे आपण बघूया। तर आपण जी सिरीज बघतोय ती ॲडवर्स पोजेशनची सिरीज। ॲडवर्स पोजेशनचे सूत्र सोपे आहेत, साधे आहेत, 3 अटी आहेत की 12 वर्षापेक्षा जास्त ताबा असला पाहिजे, तो सलग असला पाहिजे आणि ताबेदारांनी मूळ मालकाच्या मालकी हक्काला चॅलेंज केलं पाहिजे। या जर 3 अटी शर्ती पूर्ण होत असतील तर जो ताबेदार आहे त्याला मालकी हक्क मिळतो, असं ॲडवर्स पोजेशनचा कायदा म्हणतो। आता आपल्या देशात याच्या एक्झॅक्टली उलटा अजून एक कायदा आहे, तो म्हणजे वक्फ बोर्डचा कायदा किंवा वकफचा कायदा। हा वकफचा कायदा म्हणजे काय आहे की मुस्लिम ट्रस्ट जे आहेत, ज्यांना वक्फ म्हणतो किंवा वकफ म्हणतात, यांना ज्या काही जमिनी दिल्या त्यांच्याबद्दलचा कायदा आहे। आणि तो कायदा हे म्हणतो की एकदा एखादी जमीन वक्फला दिली तर ती अल्लाची जमीन झाली, आणि एकदा अल्लाची जमीन झाली की ती कायम अल्लाची असते, ती माणसाला परत देता येत नाही, असं वक्फचा कायदा म्हणतो। आता गडबड काय आहे की या 2 कायदे जे आहेत हे 2 परस्पर विरोधी कायदे आहेत। म्हणजे ॲडवर्स पोजेशन म्हणतो 12 वर्ष ताबा असला की तुम्ही मालक बनता, वक्फचा कायदा म्हणतो एकदा अल्लाची जमीन झाली की काही केलं तरी ती जमीन अल्लाचीच असते, दुसऱ्याला मिळत नाही। आता प्रश्न पडतो की एखाद्या माणसाने अल्लाच्या जमिनीवर म्हणजे वक्फच्या जमिनीवर 12 वर्ष ताबा ठेवला तर वक्फच्या तरतुदी चालतील की ॲडवर्स पोजेशनच्या तरतुदी चालतील, असा प्रश्न आहे। म्हणजे कुठला कायदा प्रिवेल करेल? तर मित्रो, या केसमध्ये अल्लाचा कायदा प्रिवेल करत नाही, अल्लाची मालकी प्रिवेल करत नाही, तर कोणाची मालकी प्रिवेल करते? ज्यांनी 12 वर्ष सलग ताबा ठेवला त्या ताबेदाराची मालकी प्रिवेल करते आणि त्याला मालकी हक्क मिळतो। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। रिसेंटली 2023चं जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे शाबीर अली खान वर्सेस सय्यद अली खान, हे जजमेंट आहे। या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने असं मत नोंदवलेलं आहे की जरी प्रॉपर्टी वक्फची असली, जरी त्याचा मालक अल्ला असला, तरी या प्रॉपर्टीला ॲडवर्स पोजेशनच्या कायद्यातून सूट देता येणार नाही। एखादा माणूस सलग ताबा ठेवून आहे आणि ॲडवर्स पोजेशनच्या कायद्याच्या अटी शर्ती पूर्ण करत असेल तर अल्लाची जमीनसुद्धा त्या ताबेदाराला देता येईल, फक्त त्यांनी त्या कायद्याच्या अटी शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे। थोडक्यात काय, ॲडवर्स पोजेशनच्या कायद्याच्या तरतुदी इतक्या स्ट्रॉंग आहेत की वक्फच्या ज्या जमिनी आहेत साधारणपणे त्या कोणालाच मिळत नाही, पण त्या जमिनीवर जर तुमचा ताबा सिद्ध झाला असेल तर अगदी अल्लाची जमीनसुद्धा काढून ताबेदाराला, म्हणजे ज्याचा ताबा तो मालक, या सूत्राने जो मालकी हक्क प्रूव्ह करतो त्याला ती जमीन देण्यात येईल। या पद्धतीचं हे जजमेंट होतं आणि या जजमेंटमध्ये या संदर्भाने सखोल विश्लेषण आलं आहे। ज्यांना डिटेलमध्ये वाचायचं आहे ते लोक वाचू शकतात। तर मित्रो, ही होती माहिती की ॲडवर्स पोजेशनच्या अन्वये वक्फ किंवा वकफची जमीनसुद्धा तुम्ही ताब्यात घेऊ शकता आणि मालकी हक्क मागून मालकी हक्क मिळवू शकता, या संदर्भाने माहिती आणि जजमेंट। मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती देऊन पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।